श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद। श्रीमद् भागवत कथामृत भाग 9। भरत चरित्र। शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, महाराज भरत मोठे श्रद्धावान भगवत भक्त होते। भगवान ऋषभदेवांनी त्यांना आपल्या संकल्प मात्रानेच पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी नियुक्त केले होते। महाराज भरताचा विवाह विश्वरूपची कन्या पंचजनी बरोबर झाला होता। या सच्छील दाम्पत्यास 5 पुत्रांची प्राप्ती झाली होती। महाराज भरत आपल्या जनतेचे पालन अत्यंत वात्सल्यपूर्ण भावाने करीत असत। त्यांनी अनेक यज्ञ केले होते आणि त्यांचे पुण्यफल यज्ञपुरुष भगवान वासुदेवास अर्पण केले होते। त्यांना भगवान नारायणाची भक्ती प्राप्त झाली होती। त्यांनी राज्याचा उपभोग अनेक सहस्त्र वर्षेपर्यंत घेतला आणि नंतर राज्यकारभार मुलांवर सोपवून प्रपंचातून ते पूर्णपणे विरक्त झाले। तपस्या करण्याकरता राज्यत्याग करून वनाचा मार्ग त्यांनी धरला। ते हरिहर क्षेत्रातील पुलहाश्रमात राहू लागले। येथे एकांतात ते भगवंताची आराधना करू लागले। एकदा भरत महाराज गंडकी नदीमध्ये स्नान करीत असताना तहानेने व्याकुळ झालेली एक हरिणी धावत धावत आली आणि पाणी पिऊ लागली। तितक्यात तिला सिंहाची डरकाळी ऐकू आली। ती अत्यंत घाबरली। तिचे हृदय धडधड करू लागले। नेत्र भीतीने कावरेबावरे झाले। तिची तहान अजून पूर्णपणे शमली नव्हती, तरी पण प्राण वाचवण्यासाठी तिने नदी पार करण्यासाठी एक लांब उडी घेतली। अत्यंत भीतीमुळे तिच्या पोटातील गर्भ योनीद्वारे पाण्यात पडला। तिच्या या लांब उडीने आणि गर्भ पडून जाण्यामुळे ती अत्यंत पीडित झाली होती। विश्रांतीसाठी तिने एका गुहेत प्रवेश केला आणि त्यातच तिचा देहांत झाला। राजर्षी भरताने हे हृदयविदारक दृश्य पाहिले आणि तत्काळ पाण्यात उडी मारली आणि त्या हरिणीच्या पाडसाला बाहेर काढले। त्याचे अंग पुसून त्याला उन्हात उभे केले। भरतास त्या पिल्लाची अत्यंत दया आली आणि त्यांनी त्यास आपल्या आश्रमात आणले। त्याला दूध पाजविले आणि त्याला आपल्या कुटीमध्येच ठेवून घेतले। त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात भरताचा खूप वेळ जाऊ लागला। त्यामुळे त्यांचे भजन पूजन साधन आदीमध्ये खंड पडू लागला। भरताचे लक्ष सतत त्या हरिणाच्या पाडसाकडे लागलेले असे। क्षणभर जरी ते दिसले नाही तर त्यांचा जीव घाबरून जाई। हळूहळू ते पिल्लू मोठे होऊ लागले आणि हिरवे हिरवे गवत खाऊ लागले। भरत फुले फळे समिधा आदी आणण्यासाठी बाहेर जाताना त्या पाडसाला घेऊन जात। राजाचे आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा सुद्धा अधिक प्रेम त्या हरिणीच्या पिल्लावर बसले होते। त्याचे लालन पालन करण्यात, त्याला स्नान घालण्यात, जीव घालण्यात भरताचा दिवस कसा जाई ते कळून येत नसे। एके दिवशी ते पिल्लू भरताची दृष्टी चुकवून त्यांच्या कुटीसमोरून जाणाऱ्या एका हरिणाच्या कळपात मिसळून त्यांच्याबरोबर निघून गेले। भरत ज्यावेळी स्नान करून आले त्यावेळी त्या पिल्लास न पाहून ते अत्यंत दुःखी झाले। त्यांनी आजूबाजूचा सर्व परिसर झुंडाळून पाहिला, परंतु त्या पिल्लाचा काही शोध लागला नाही। प्रति क्षणी त्यांना त्या पिल्लाची आठवण येऊ लागली। स्नान, संध्या, जेवण, खाण कशातच त्यांना स्वारस्य वाटेना। थोड्याच दिवसात ते अत्यंत क्षीण झाले आणि त्या मृगाच्या स्मरणातच त्यांचा अंत झाला। देह विसर्जित होताना मृगाची स्मृती राहिल्याने त्यांना पुढचा जन्म मृगाचाच मिळाला, परंतु या जन्मात त्यांना पूर्वपुण्याईने ईश्वराचे स्मरण राहिले होते। या पशुजन्मी सुद्धा त्यांनी श्रीहरी चिंतन सोडले नाही। याचे फलस्वरूप त्यांना मृगदेह समाप्तीनंतर एका उत्तम विद्वान आणि आचारसंपन्न ब्राह्मण कुलात जन्म मिळाला। त्या ब्राह्मणास 2 भार्या होत्या। भरत हा धाकट्या भार्येचा पुत्र होता। मोठ्या भार्येस 9 पुत्र होते। भरतास या जन्मात पूर्वीच्या 2 जन्मांची स्मृती होती, त्यामुळे त्यांनी सर्व संबंध आणि बंधन
बंधनापासून अलिप्त राहण्याचा निश्चय केला होता. 8व्या वर्षी त्यांचा व्रतबंध संस्कार करण्यात आला. त्यांना 6 महिने झाले तरी गायत्री मंत्र पाठ झाला नाही. भरताचे बंधू त्यांना मूर्ख समजत. कर्मकांडालाच सर्व काही समजणारे लोक वास्तविक शुद्ध ज्ञानाच्या दृष्टीने अपरिपक्वच असतात. पित्याच्या निधनानंतर भावांनी भरताला शिकवण्याचा नाद सोडून दिला. कोणीही त्याच्याकडून आपल्या इच्छेप्रमाणे काम करून घेत असे. त्यांना खाण्यास मात्र उरलेले शिळे पाके दिले जाई. भरत जे मिळेल त्यातच आनंद मानून खात. त्यामुळे त्यांचा देह धष्टपुष्ट झाला होता. त्यांनी जिभेचे चोचले कधीच पुरविले नाहीत. त्यांना पूर्वजन्मातील पुण्याईमुळे ज्ञानानंद स्वरूप आत्मज्ञान प्राप्त झाले होते. त्यामुळे सर्दी, गरमी, वर्षा आदींचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नसे. त्यांचे ब्रह्मतेज धुळीने झाकलेल्या रत्नाप्रमाणे होते. एकदा एका डाकूंच्या सरदाराने पुत्रप्राप्तीसाठी नरबळी देण्याचा संकल्प केला होता. जो मनुष्य बळी देण्यासाठी आणला होता तो पळून गेला. त्याच्या स्थानी दुसऱ्या पुरुषाची निवड करण्यासाठी त्या सरदाराचे साथीदार शोधात होते. त्याच वेळी भरत त्यांना दिसले. त्यांच्या वेशावरून त्या साथीदारांना वाटले की हा मतिमंद व्यक्ती आहे, त्यास घेऊन जावे. त्या 3-4 पुरुषांनी मिळून भरतास पकडून दोरीने बांधले आणि देवीच्या मंदिरात घेऊन गेले. त्यांनी भरतास स्नान आदी घालून नवीन कपडे घालण्यास दिले. कुमकुम तिलक लावून त्यांना उत्तम भोजन दिले. नंतर देवीसमोर नृत्यगायन आदी करून भरतास भद्रकाली समोर मान वाकून बसण्यास सांगितले. नंतर त्या दस्यू राजाच्या पुरोहित चोराने एक खड्ग उचलले. एका ब्राह्मण कुमाराचा बळी देणार असल्याने देवीच्या अंगात भयंकर दाह होऊ लागला. ती मूर्ती भंग करून अत्यंत क्रोधायमान होऊन बाहेर आली. तिने ते अभिमंत्रित केलेले खड्ग उचलले आणि त्यानेच समस्त चोरांच्या परिवारास मारून टाकले. नंतर तिने भरतास मुक्त केले. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, एकदा सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण पालखीत बसून जात होता. ज्यावेळी तो इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर पोचला त्यावेळी त्याला पालखी वाहून जाणाऱ्या अजून एका माणसाची गरज पडली. राजाचे सैनिक शोध करू लागले. त्यावेळी त्यांना दैववश भरत शेताची राखण करीत बसलेले दिसले. धष्टपुष्ट शरीरयष्टी पाहून सैनिकांनी त्यास पकडून राजाकडे आणले आणि पालखी उचलण्याच्या कामास लावले. भरत चालताना आपल्या पायाखाली किडा मुंगी दबून मरू नये म्हणून किडा मुंगी दिसताच उडी मारून पाय टाकीत असे. त्यामुळे पालखीचे समत्व न टिकल्याने राजास धक्के बसत आणि क्वचित प्रसंगी त्याचे शिर पालखीच्या लाकडी भागावर आपटे. यावेळी राजाने क्रोधाने त्या पालखी वाहकांना नीट चालण्याची आज्ञा केली. पूर्वीचे जे पालखी वाहक होते ते राजास म्हणाले, महाराज, हा नवीन पालखी वाहक लवकर चालत नाही, मध्येच उडी मारतो. त्यामुळे पालखीचा तोल बरोबर राहत नाही आणि ती वेडीवाकडी होते. रहुगणाने उपहासाने भरताची निर्भत्सना केली, परंतु भरत मौन राहिले आणि आपली पूर्वीचाच परिपाठ चालू ठेवला. रहुगणास आपण राजा होण्याचा अभिमान होता, त्यामुळे तो जे बोलू नये ते बोलून गेला. तो स्वतःच मोठा पंडित समजत होता, त्यामुळे त्याने ज्ञानी असलेल्या भरताचा अपमान केला होता. राजाची अशी अपरिपक्व बुद्धी पाहून ब्रह्मभूत ब्राह्मण देवता भरताने स्मित केले आणि मनात कोणत्याही प्रकारचा अभिमान न बाळगता रहुगणास म्हणाले, हे राजन, तुम्ही जे म्हटले आहे ते सारे सत्य आहे. जर भार नावाची कोणती वस्तू असेल तर ती भार वाहून नेणाऱ्यासाठी आहे. जरी कोणता मार्ग आहे तर तो चालणाऱ्यासाठी आहे. स्थूलत्व अथवा सूक्ष्मत्व हे शरीरास आहेत, आत्म्यास नाहीत. ज्ञानीजन अशी वचने उच्चारित नाहीत. आधी व्याधी, क्षुधा, तृष्णा, भय, कलह, इच्छा, निद्रा, प्रेम, क्रोध, अभिमान, शोक हे सर्व देहाभिमानी जीवांमध्ये राहणारे भाव आहेत. माझ्यात याचा लवलेश सुद्धा नाही. हे यशस्वी महाराजा, जेथे स्वामी आणि सेवक हा भेद असतो तेथेच आज्ञापालनाचा नियम लागू होतो. इतके बोलून भरत मौन झाले. राजा रहुगण तत्काळ पालखीतून खाली उतरला. त्याचा अभिमान संपूर्णपणे मावळला होता. त्याने भरताची क्षमा मागितली
आणि ज्ञानोपदेश करण्याची विनंती केली. ब्राह्मणदेव भरताने राजास विस्तृत उपदेश केला. तो श्रवण करून राजा तृप्त झाला. त्याने भरतास वारंवार नमस्कार केला. भरताने आपण पूर्वजन्मात राजा भरत असल्याचे सांगितले. श्री हरीच्या लीलांचे कथन आणि श्रवणाने भगवत स्मृती कायम राहिल्याने तो सुगमतेने भवसागर पार करू शकला आणि भगवत कृपेस पात्र झाला. येथे अध्याय 7 ते 14 संपन्न झाले. अध्याय 15. भरताच्या वंशाचे वर्णन. भरताचा पुत्र सुमती याने ऋषभदेव महाराजांच्या मार्गाचे अनुसरण करून प्रजेमध्ये अति लोकप्रियता मिळविली होती. त्याच्या पुत्राचे नाव होते देवताजित. देवताजितास एक पुत्र होता. त्याचे नाव होते देवद्युम्न. यास 2 पुत्र होते. त्यांची नावे अनुक्रमे परमेष्ठी आणि प्रतिह अशी होती. प्रतिहाने अनेकांना आत्मविद्येचा उपदेश करून शुद्ध चित्त होऊन भगवान श्री नारायणाचा साक्षात्कार करवून घेतला होता. प्रतिहला 3 पुत्रांची प्राप्ती झाली होती. ते होते प्रतिहर्था, प्रस्तोता आणि उद्गाता. प्रतिहर्तास अज आणि भूभा नावाची 2 मुले होती. भूभास 2 पुत्र होते, उद्गीय आणि प्रस्ताव. प्रस्तावास विभू नावाचा पुत्र झाला. विभूच्या मुलाचे नाव होते पृथुसेन आणि त्याला आकृती नावाचा पुत्र झाला. आकृतीस नक्त आणि नक्तास उदारकीर्ती असे पुत्र झाले. हे साक्षात विष्णूंचे अंशावतार मानले जातात. अशी ही भरत महाराजांची वंश परंपरा चालू राहिली. यानंतर परीक्षिताच्या विनंतीनुसार शुकदेवांनी भुवन कोशाचे वर्णन करून सांगितले. नंतर गंगा नदीचा उगम आणि वर्णन सांगितले. शुकदेवांनी अनेक वर्षांचे जसे हरिवर्ष खंड, केतुमाल वर्ष खंड, हिरण्यमय वर्ष, कुरुवर्ष आणि भारतवर्ष यांचे वर्णन करून सांगितले. शुकदेव म्हणाले, राजन, भारतवर्षात जन्म घेण्यासाठी देवता सुद्धा उत्सुक असतात. असे महात्म्य या भारतवर्षाचे आहे. यानंतर शुकदेवांनी 6 द्वीप आणि लोकालोक पर्वतांचे वर्णन करून सांगितले. या भूमंडळाच्या विस्ताराची माहिती सांगितली. नंतर शुकदेवांनी सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे विवरण केले. तसेच भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या गतीचे वर्णन केले. राहू आदी ग्रहांची स्थिती, तसेच अतल, वितल, सुतल, पाताळ आदी लोकांची स्थिती, त्यांचे विवेचन शुकदेवांनी केले. यानंतर त्यांनी विभिन्न नरक आणि तेथील भयंकर गतीचे विवेचन करून सांगितले. शुकदेव पुढे म्हणाले, राजन, यमलोकात हजारो नरक आहेत. त्यांचे वर्णन करणे कठीणच आहे. अधर्म परायण लोक त्यांच्या कर्मानुसार या नरकात येत असतात. त्याचप्रमाणे धर्मपरायण आणि धर्मात्मा लोक स्वर्गादीमध्ये जातात. अशा प्रकारे स्वर्ग आणि नरक यांच्या भोगाने अधिकांश पुण्य आणि पाप क्षीण झाले, म्हणजे त्यावेळी पाप आणि पुण्य सम होते. त्यावेळी मनुष्य पुन्हा जन्म घेतो. येथे अध्याय 15 ते 26 संपन्न झाले. पंचम स्कंद समाप्त. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.